जळगावातील अंमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती ही उत्तर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी बाजार समिती मानली जाते। दरवर्षी 300 ते 400 कोटी रुपयांची उलाढाल या बाजार समितीत होते आणि त्यामुळे या बाजार समितीत नेहमीच मोठ्या प्रमाणात धान्य उपलब्ध असतं। मात्र गेल्या 2 दिवसांपूर्वी अंमळनेरमध्ये मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे बाजार समितीतील हजारो क्विंटल धान्य वाहून गेलं आणि जे काही गोण्यांमध्ये शिल्लक राहिलं ते देखील पाण्यात भिजलंय। त्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं। सध्या या बाजार समितीत सडलेलं धान्य फेकणं आणि थोडंफार चांगलं राहिलेलं धान्य सुकवण्याकडे व्यापाऱ्यांचा कल दिसतोय। तर 31 जुलैला शुक्रवारी सकाळी 8-8:30 ला अचानक पावसाचा जो मोठा पूर आला, एक कोटी सदृश्य पाऊस या अंमळनेर तालुक्यात किंवा ग्रामीण भागात पडल्यामुळे पिंपळे रोडला असलेला जो नाला आहे त्या नाल्याला अचानक जो मोठा लोंढा आला, त्याच्यामुळे अंमळनेरकरांना न काही कळायच्या आत पूर्ण शहरात पूर्ण पाणी झालं। या हेतून आपण बघतो की बाजार समितीला लागूनच एक नाला आहे, त्या नाल्यामध्ये एवढा प्रवाह आला की त्या नाल्याला लागून शेजारी असलेल्या सर्व वस्तीमध्ये अचानक पाणी घुसलं। 30-40 वर्षामध्ये असं पाणी इतकं मोठ्याने कधीच आलं नाही माझ्याने, पण सगळ्या व्यापाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात फार मोठं नुकसान झालं। त्याचं सामान वाहून गेला, कोणाचा तांदूळ वाहून गेले, कोणाचं काही वाहून गेलं। तर ते हे बघताच बरोबर माझी टीम तिकडे गेली, त्यांना रेस्क्यू ज्यांना करता आलं त्यांना केलं, आधी रेस्क्यू केलं, त्यांना बाहेर काढलं। त्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं आपलं जे नाट्यगृह आहे तिकडे त्यांना राहायची सोय केली, तिकडे खायची सोय केली, तिकडे पाणी वगैरे त्यांना दिलं थोडंफार। शेतकऱ्यांसाठी जसं शेतीत जाऊन सगळं पाहणी करून तलाठी करणं सगळं हे पंचनामा केले जातात, तसं मार्केटच्या व्यापाऱ्यांचा सुद्धा पंचनामा व्हायला हवे ही आमची अपेक्षा आहे।